मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राज्य शासनानं जाहीर केलेल्या कर्जमाफीमधील जाचक अटी आणि शर्तींमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप श्रीगोंदा तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, शेतकरी संघटना आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला। शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांच्या पुढाकारानं आयोजित बैठकीत आगामी आंदोलनाची रूपरेषा निश्चित करण्यात आली। श्रीगोंदा येथील A स्टार हॉटेलमध्ये पार पडलेल्या बैठकीस विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते। तर यावेळी शासनानं जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांच्या अपेक्षा भंग करणारी असून सरसकट कर्जमाफीशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही अशी भूमिका उपस्थितांनी मांडली आहे। बैठकीत सरकारच्या धोरणांविरोधामध्ये व्यापक जन आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार येत्या 19 जून रोजी कोळगाव फाटा इथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। 22 जून रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर भव्य निषेध आंदोलन छेडण्यात येणार आहे। तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती सर्वपक्षीय पातळीवरती एकजूट निर्माण झाली आहे। कर्जमाफीच्या मुद्द्यावरती शासनाला धारेवरती धरण्यासाठी तालुकाभर जनजागृती मोहीम राबवण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केलाय। आज या ठिकाणी आम्ही 2 दिवसापूर्वी निर्णय घेतला आणि 15 तारखेला या ठिकाणी सर्वपक्षीय जे चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांची एक प्रमुख नेत्यांची, कार्यकर्ते नाही नेत्यांची बैठक बोलवली। त्या बैठकीला किमान 70 प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते आणि आमचा आजचा हा निर्णय पुढच्या या असणाऱ्या तालुक्यातल्या सगळ्या प्रश्नावर सगळ्यांनी सामुदायिक लढाई लढायची। सरकारच्या विरोधात आज ठिकाणी जे सरकारच्या विरोधात आज लोकांना जे प्रश्न भेडसावतात ते प्रश्न सोडवण्यासाठी, सरकारला जाब विचारण्यासाठी आम्ही सोमवारी त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा आमचा आता आहेरचा मुद्दा म्हणजे कर्जमाफी आहे, ती सरसकट व्हावी हा मुद्दा त्यातमध्ये असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी कोळगावला 19ला रस्ता रोको करणार आहेत। खरं तर कोळगावचीच लोक रस्ता रोको करणार होतात। नलगे आपले हेमंतराव नलगे सर आणि आमचे डुबल नितीन अण्णा डुबल आणि तिकडं चिखलीचे बाबा महाराज झेंडे हे सगळेजण एकत्र येऊन करणार होते। आम्ही त्यांना विनंती केली आणि व्यापक स्वरूपाचा आम्ही 19 तारखेला ह्या कर्जमाफीच्या तालुक्यातल्या छोट्या मोठ्या प्रश्नासाठी रस्ता रोको करणार आहोत। आणि त्याच रस्ता रोकोच्या नंतर आमची घोषणा आहे की श्रीगोंद्याला एक मोठा मोर्चा SD स्टँड पासून ते कचेरीवर नेणार आहोत आणि या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी, मग ते वीज असेल, पाणी असेल, कर्जमाफी असेल किंवा जे प्रश्न आता सध्या गरजेचे लोकांना भेडसावतात आणि या सरकारला जाब विचारणाऱ्या लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र, सगळ्याच नेतृत्व एकत्र केले आणि सगळे नेते आम्ही एकत्रित येऊन ही लढाई लढणार आहोत। तालुक्याच्या बाहेरला कोणालाही बोलवणार नाही। तालुक्यातले जो येईल त्याला आम्ही त्याचं स्वागत करू, नाही येणार त्याचे आम्ही काही करणार नाही। आम्हीच नेते आणि आम्हीच कार्यकर्ते। आमचं मत आहे की हे आमची उद्याची पडणारी ठिणगी
ही राज्यभर गेली पाहिजे, पण त्याला कोणीतरी आधी टाकावं लागते. तो आम्ही टाकायचा प्रयत्न करतोय. राज्यात जाणे इतकी आमची ताकद नाही, पण राज्याच्या आणि देशाच्या पातळीवर काम करणार आमच्याकडं आपल्या तालुक्यात सुपुत्र अनिलरावजी घनवट आहेत. ते त्यांच्या संघटनेच्या आणि त्यांच्या विचाराच्या लोकांबरोबर निश्चितपणे ही देशापर्यंत नेतील अशी आम्हाला आशा आहे. महाराष्ट्र शासनाने जी कर्जमाफीची घोषणा केली आहे हे अत्यंत निराशाजनक आहे आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आहे. याच्यामधून कोणत्याही गटातील शेतकऱ्यांना फारसा लाभ होणार नाही हे याच्यातून स्पष्ट दिसतंय. सरकारने ज्यावेळेला ही मंडळी सत्तेत येणार होती निवडणुकीमध्ये, यांनी शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी करू, 7/12 कोरा करू अशी आश्वासनं दिल्यामुळे जे शेतकरी भरणार होते तेही थकीत झाले आणि त्याच्यामुळं हा बोजा आता वाढलेला आहे आणि सरकारच्या आता जीवावरती आले ही सगळी रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याची. एकूणच काय तर महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना जितक्या जास्त लुटता येईल तेवढं लुटतं आणि ज्या वेळेला द्यायची वेळ येते त्यावेळेला मात्र सरकार आपला हात आखडता घेते. मुळात शेतकरी कर्जबाजारी का होतो तर सरकार शेतकऱ्यांवरती जो अन्याय करतं, आमच्या कांद्याला भाव मिळायला लागले की निर्यात बंदी करतं, बाहेरून आयात करतं, सोयाबीनच्या तेलाची आयात होती, सोयाबीनची आयात होतीये, पुन्हा कापसाची आयात होती, गव्हावरती यांनी निर्यात बंदी लावली, आता साखरेवरती निर्यात बंदी लावली. आम्ही कर्ज फेडायचं कसं हा खरा प्रश्न निर्माण होतो. शेतकरी सरकारचं कर्ज देणे लागतच नाही. शेतकऱ्यांचं सरकारवरती कर्ज आहे हे आकडेवारीनिशी सिद्ध झालेलं आहे. तर श्रीगोंदा तालुक्यातून या फसव्या कर्जमाफीच्या विरोधामध्ये चळवळ सुरू झालेली आहे. आम्ही 19 तारखेला याच्या अगोदर एक कार्यक्रम झाला होता तहसील कार्यालयासमोर आणि आता 19 तारखेला कोळगाव येथे सकाळी 9 वाजता श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी कोळगाव येथे रस्ता रोको करतील आणि त्यानंतर 20 तारखेला बैठक आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर आंदोलक रोहित दादा पवार यांची बैठक आहे आणि त्याच्यातून जर काही निष्पन्न झालं नाही तर 22 तारखेला श्रीगोंद्यामध्ये मोर्चा काढण्यात येईल. एस टी स्टँडपासून तर तहसील कचेरीपर्यंत मोर्चा काढण्यात येईल आणि त्यानंतर हे आंदोलन किती चालवायचं ते त्यानंतर पाहू आणि या सगळ्या चळवळीमध्ये या सगळ्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.